खासदार अब की बार किसान खासदार, अब की बार किसान खासदार, हाँ अब की बार किसान खासदार, अब की बार किसान खासदार। प्रथम भारत मातेला वंदन करतो आणि आज हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो। आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। मी प्रहार जनशक्ती पक्षाचा अहमदनगर जिल्हा प्रमुख अभिजित अशोकराव पोटे आज या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेऊन आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलो आहोत। कारण या अहमदनगर उत्तरेमध्ये राखीव असणारा जो शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने इथून पाठीमाग आणि आता जे काम चालू आहे ते सामान्य गोरगरीब वंचित शेतकरी या जनतेसाठी कुठेही होताना दिसत नाही। महत्त्वाची जी भूमिका आहे, संसदेमध्ये काय विषय मांडले पाहिजे, एक खासदार माणूस संसदेमध्ये काय विषय घेऊ शकतो, मुळात हा कुठेतरी गाभा या ठिकाणी आतापर्यंत ज्यांनी उमेदवारी केली त्यांनी कुठेतरी विसर पडल्याचं या ठिकाणी जाणवतं। आम्ही आमचं दैवत लोकनायक नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांच्या मार्गदर्शनात मी आतापर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षापासून या अहमदनगर जिल्ह्यामध्ये संघर्ष करतोय। तो संघर्ष आहे अनाथ, अपंग, दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी, कामगार, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी, सामान्य तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा संघर्ष करतोय। आज जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी वेळही पुरणार नाही। हजारो या ठिकाणी कामं झाली, हजारो रुग्णसेवा या ठिकाणी करण्यात आली। मागेल त्याला ऐन वेळेला रक्त देण्याचं देखील या ठिकाणी मोठं एक काम होतं, कारण बच्चू कडूंनी आम्हाला शिकवणच या ठिकाणी अशी दिलेली आहे। त्याला साथ आणि अन्यायाला लाथ या तत्वावरतीच आज या ठिकाणी एक मोठी भूमिका घेऊन प्रहारचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शाखा सदस्य, शाखा अध्यक्ष, तालुका कमिटी, जिल्हा बॉडी यांच्या सर्व एका मतानं या ठिकाणी एक निर्णय या ठिकाणी घेतोय की या ठिकाणी आम्ही कुठेतरी अपक्ष या ठिकाणी उमेदवारी लोकसभेची करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो। परंतु त्यामध्ये आमच्या सोबत असणारी, कायम खांद्याला खांदा लावून काम करणारी शेतकरी संघटना आज शेतकरी सर्वांना प्रथमतः नमस्कार। आज हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, इथे जमलेल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो। प्रथमतः पत्रकार परिषद याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर पदाधिकारी, सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आजच्या क्षणाला मला प्रवक्ता म्हणून बोलण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रहार जनशक्ती पक्ष म्हटल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी वार करण्याचं काम नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अभिजितदादा पोटे यांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं केलेलं आहे। मग हे करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील जर आपण एकंदरीत सर्व इतिहास बघितला तर त्या इतिहासाच्या पाठीमागे खूप मोठा असा कारखानदाराचा जिल्हा म्हणून आपला अहमदनगर जिल्हा ओळखला जातो आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। मग त्या कारखानदाराच्या
समस्या असतील, त्या समस्यातून शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण झालेल्या असतील, त्या सर्व समस्याच्या बाबतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं उत्तर अहमदनगरमध्ये नव्हे संपूर्ण अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करण्यात आली. सत्याला साथ, अन्यायाला लाथ या पद्धतीनं काम करण्यात आलं. आणि हे काम करत असताना हे सर्व विचार तळागाळापर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांनी पोहोचवलेले आहे. मग आजची जी परिस्थिती आहे, आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायचं असेल तर एक ध्येय आहे का झेंड्यापेक्षा अजेंडा महत्वाचा. आपण सर्व पत्रकार बांधव आहात, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आमदार बच्चू कडू म्हणतात झेंड्यापेक्षा अजेंडा महत्वाचा. आणि मग हा अजेंडा काय असायला हवा, तर अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हा अजेंडा आहे जनसामान्याची सुखदुःख आणि त्यांच्या समस्या सोडविणारा योग्य असा प्रत्येक पदाधिकारी. मग ह्या पदाधिकाऱ्यातून जे राजकीय अस्तित्व आहे, हे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी आज आम्ही सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे की आमचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा पोटे हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत. आणि म्हणून मी बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला देतील. थांबतो. जय हिंद, जय भारत. त्याला साथ आणि अन्यायाला लाथ या तत्वावरतीच आज या ठिकाणी एक मोठी भूमिका घेऊन प्रहारचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शाखा सदस्य, शाखा अध्यक्ष, तालुका कमिटी, जिल्हा बॉडी यांच्या सर्व एका मतानं या ठिकाणी एक निर्णय या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी आम्ही कुठंतरी अपक्ष या ठिकाणी उमेदवारी लोकसभेची करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो. परंतु त्यामध्ये आमच्या सोबत असणारी, कायम खांद्याला खांदा लावून काम करणारी शेतकरी संघटना, आज शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळे या ठिकाणी आहे. या ठिकाणी आम्ही खूप अशी आंदोलनं केली, एक दोन नाही तर शेकडो आंदोलन आम्ही गेल्या 10 वर्षापासून करतो. अंधांचं काम असेल, अपंगांचं काम असेल, सामान्य तरुणांची कामं असतील, शेतकऱ्यांची कामं असतील, या साखर कारखानदारीत आवाज उठवणाऱ्या जर संघटना असतील तर प्रहार आणि शेतकरी संघटना, या दोन संघटनेने भाऊ बनून या ठिकाणी भावाची भूमिका घेऊन या ठिकाणी कायम शेतकऱ्यांना आणि जनतेचा मोठा आधार देण्याचं काम केलं. थोडक्यात सांगायचं झालं तर सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, वंचिताचे आणि दुःख आणि वेदना जाणण्याचं काम करून न्याय देण्याची भूमिका जर घेतली असेल तर प्रहार आणि शेतकरी संघटनेने घेतलेली आहे. आमचे बंधू मित्र ॲडव्होकेट अजितदादा काळे यांनी या ठिकाणी मला या ठिकाणी मोठ्या भावासारखा या ठिकाणी आधार दिला. या ठिकाणची परिस्थिती घेऊन त्यांनी या ठिकाणी आज बघितलं तर हा अपक्ष उमेदवारी करण्याचा जो मोठा असा मार्गदर्शक म्हणून जो सल्ला दिलेला आहे तो ॲडव्होकेट अजितदादा काळे यांनी ठिकाणी दिला. ते आम्हाला पुरस्कृत करतील. काय दादांची भूमिका आहे मी त्यावर फार बोलणार नाही, दादा ती भूमिका करतील. पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी सध्या जी प्रस्थापितांची घोडदौड आहे, काय चाललं, कुठे अन्याय होतोय आणि ही आतापर्यंत जी उमेदवारी कोणाला मिळाली ती कोणाच्या मर्जीवान खासदार या ठिकाणी झाली. मग या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत बाबतीत टिप्पणी करण्यापेक्षा या ठिकाणी प्रहारने आणि शेतकरी संघटनेने काय काम केलं हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आत्ताच अलीकडच्या काळात जर बोलायचं झालं तर फार मोठं असं एक ट्रॅक्टर ट्रॉली आंदोलन झालं. तब्बल 530 ट्रॅक्टर त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. उद्देश एकच होता, ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वराच्या पैज खांबापासून नेवासा येथे शेतमालाचं पूजन करून श्रीरामपूर येथे आम्ही ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन आलो. उद्देश एकच होता, हे प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात बांधलं गेलं. आम्ही पण राम भक्त आहोत, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्ही पण रामाला मानतो. म्हणून मोदी साहेब रामाला मानतात म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाऊन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, MSP मिनिमम सपोर्ट प्राइस सारख्या गोष्टी व्हाव्यात, त्यासाठी केंद्राला सद्बुद्धी मिळावी, मोदी साहेबांनी त्यावरती कुठंतरी भूमिका घ्यावी, यासाठी आम्ही एक आंदोलन केलं. आखारी पीडितांचा विषय आहे, निळवंडेच्या बाबतीत अधिक भूमिका अजितदादा देतील. अशी खूप काही कामं आहेत या ठिकाणी करण्यात आली. आणि आज आपल्या समोर एक जनमताचा रेटा घेऊन या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली. या ठिकाणी शेतकरी संघ एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.
अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी करण्याची वेळ अशी आलेली आहे. आता प्रहार जर बघितलं तर महायुती सोबत आहे आणि आमचं दैवत बच्चू कडू साहेब, मला या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, मला अशी खात्री वाटते. तर या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून घेतलाय. हा आमचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या निर्णयाकडे बच्चू कडू साहेब कशी भूमिका घेतील आम्हाला नक्कीच खात्री आहे. त्यांचा आशीर्वाद आम्हाला या निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार. अगदी आम्ही या बाबतीत वेळोवेळी भेटीगाठी घेऊन मतदारसंघात जी काही अस्थिरता आहे त्या बाबतीत कल्पना पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. भेटीगाठी वेळोवेळी केलेल्या आहेत. पण तुम्ही आता प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात आणि तुम्ही दुसरीकडे पक्षाशी बंड करून अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घोषित करताय. नाही, पत्रकार बंधू, या ठिकाणी मी प्रहार विरहित भूमिका घेतलेली आहे. तर याला आपण बंड म्हणण्यापेक्षा हा एक समजदारीचा निर्णय आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे. आणि या ठिकाणी पक्षप्रमुखांची अडचण होण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याची संधी कशी आम्हाला या ठिकाणी मिळाली त्या बाबतीत मी पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन या उमेदवारीकडे बघत आहे. आता मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की आम्ही महायुतीत आहोत, पण मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या विरहित या ठिकाणी ही भूमिका घेतलेली आहे. महायुतीने जो काही उमेदवार दिला या ठिकाणी खळबळ तर खरी तीच झालेली आहे. या ठिकाणी माझ्या छोट्यातल्या छोट्या शाखा सदस्यापासून अगदी तालुका जिल्हा बॉडीतल्या सहकाऱ्यांना ती उमेदवारी मान्य नाही. कारण त्या व्यक्तीला जर आज समोर जर आणलं महायुतीच्या तर त्या बाबतीत जर बघितलं तर कोणी ओळखणारही नाही. तर अशी भूमिका आहे. म्हणून ही जी भूमिका आहे ही सर्व कार्यकर्त्यांची व या परिसरात राहणाऱ्या जनतेची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन आम्ही समोर आलो. असं म्हणायचं का महायुतीने दिलेल्या उमेदवाराबद्दल नाराजगी आहे? महायुतीने दिलेल्या उमेदवाराबद्दल नाराजगीपेक्षा आज जर बघितलं तर आम्ही कसं काम चांगलं करू शकतो, जे प्रश्न जिल्ह्यातले संसदेत कशा जिल्ह्यातील प्रश्न जे आहेत ते संसदेत कशा पद्धतीने खासदारांनी मांडायला पाहिजे ती भूमिका आम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. कारण त्याचं उदाहरण आम्ही विभागीय मीटिंग कायम घेतो, मंत्रालयीन स्तरीय मिटिंग घेतो, परिसरातील असे विविध प्रकल्प बाधित विषय आम्ही आतापर्यंत सोडवण्यात यश मिळालं आहे. की ठीक आहे, या बाबतीत चांगली भूमिका जनमतेच्या रेट्याने ही संधी आम्हाला मिळणारच आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ की एक चांगला खासदार कसा असतो. एक उत्तम उदाहरण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये नाहीतर या भारत देशामध्ये सेट करण्याचा नक्की प्रयत्न करू. महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही अपक्ष फॉर्म भरणार म्हणतात, या संदर्भात बच्चूंची काही चर्चा झाली आहे, काय त्यांनी सांगितलं? नाही, या ठिकाणी आम्ही सर्व परिस्थितीची माहिती घेऊन सगळी परिस्थितीचा अनुभव घेऊन आम्ही या ठिकाणी स्वतःहून हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. सगळी परिस्थिती आज माहिती, या परिस्थितीचं आकलन करूनच आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे अपक्ष उमेदवारीबाबत. नाही, परत विचारा, ऐकलं नाही मी.